सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे 20% राजकारण आणि 80% समाजकार्य या विधानावर लक्ष केंद्रित करून प्रभाग क्रमांक 17 मध्ये धनंजय विष्णू लोखंडे यांनी दसगाव जेलरोड येथील हनुमान मंदिरात स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराला आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता सुरुवात केली आहे। या प्रचारादरम्यान विविध क्षेत्रातील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते। दरम्यान हनुमान मंदिर, गणपती मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि बुद्ध विहारात परिचय पत्रिका ठेवून आशीर्वाद घेतलाय। धनंजय लोखंडे हे लोखंडे मळ्यातील भूमिपुत्र असून नेहमी सामाजिक शैक्षणिक कामांमध्ये अग्रेसर असतात, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे। समाजसेवेच्या विचारांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर ते इच्छुक असून प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे हा प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेवून ते निवडणुकीला सामोरे जात आहे। शिवजन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव, गणेशोत्सव, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, आरोग्य तपासणी शिबिर तसेच बालगोपालांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन यांच्या मार्फत नेहमी होत असते। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्षेत्रामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग आहे। मंगला आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात अनेक विकास कामे करण्यात आली आहे। प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी एक नवीन आणि तरुण चेहरा म्हणून धनंजय लोखंडे यांच्यावर विश्वास आणि साथ देण्याचे आवाहन स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केले। यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनकर आढाव, माजी नगरसेविका मंगला आढाव, भास्कर लोखंडे, रुंजा लोखंडे, छगन लोखंडे, केशव लोखंडे, राजू लोखंडे, नथू लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, बाबूराव लोखंडे, सोपान लोखंडे, विलास लोखंडे, कृष्ण आढाव, शिवाजी आढाव, राजन आढाव, नरेंद्र आढाव, विनायक आढाव, कुलदीप आढाव, रोशन आढाव, दत्तू आढाव, कैलास आढाव, दौलत आढाव, पोपट आढाव, तानाजी आढाव, सचिन आढाव, राजेंद्र दुसाणे, योगेश नागरे, किरण बोडके, मंगेश जाधव व तसेच दसक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सर्व जमलेले उबाटा गटातील सर्व शिवसैनिक बंधू भगिनी, मंगलाताई आढाव आणि धनंजय लोखंडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व शिवसैनिक, त्यांच्या परिवारातले, नात्यागोत्यातले, मित्रपरिवार, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मतदार राजा या ठिकाणी आज दोघांच्याही प्रचाराचा नारळ फोडण्यास शुभारंभ झाला आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराची सुरुवात आजपासून झालेली आहे। आमच्या या प्रभागामध्ये मंगलाताईंचं काम तर ते काय त्यांना जोड नाही, त्यांच्यासोबत आता हा लोखंडे परिवार आहे। धनंजय म्हणजे दिग्विजय असणारा माणूस, त्यांनी कधी हार न मानलेला असा तो मनुष्य। मंगलाताई आणि धनंजय हे दोन उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 मधून महानगरपालिका 2026 ची निवडणूक लढवित आहे। आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून प्रचंड अशा मताने त्यांना महापालिकेमध्ये आपल्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवायचं आहे। मी त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।